नमस्कार. आज आपण करणार आहे पालक पनीर पुलाव. पालक पनीरची भाजी हमेशा खाल्ली असन, पण आज पुलाव करणार आहे. कोणीही करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने. एक जुडी पालक घेतलेला आहे, ही नीट करून घ्यायचा. गवळ्या काड्या असतात घ्यायचे, निब्बर काड्या असं काढून टाकायचे. फक्त पाण्यात घ्यायचे, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचं. आणि पाणी गरम झालं की त्यामध्ये पालक टाकून घ्यायचा. पाण्याला उकळी आली की पालक लगेच काढून घ्यायचा. जास्त पालक शिजवायचं नाही. जास्त पालक शिजवला तर कसं काळपट कलर येतंय, असं हिरवागार कलर येत नाही पालकाला. त्यामुळं आता पालक आपण काढून घेणार त्या एका भांड्यामध्ये. काढून घेतलं की लगेच त्यावर थंड पाणी टाकायचं, म्हणजे पालक थंड होते, जास्त शिजत नाही आहे. एक मोठी कढई घेतलेली, त्यामध्ये पाण्याला उकळी आली की 2 तेजपत्ता टाकायचा आणि एक मसाला विलायची, 5 ते 6 लवंग टाकायच्या आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. भातास जेवढं शिजायला लागतं तेवढंच मीठ टाकायचं. 1 चमचा तेल टाकायचं. तेल टाकल्यामुळे भात मोकळा होतंय. तेलाच्या ऐवजी लिंबाचा रस टाकला तरी चालतंय. आणि मिक्स करून घ्यायचं. हे 15 मिनटं तांदूळ भिजत घातलेले आहेत. तुम्ही नुसतं धुवून जरी घेतलं तरी चालतं. तर ही बासमती तांदूळ तर आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही तांदूळ घेऊ शकता, नाही तर रात्रीचं जर भात राहिलं त्याचाही करू शकतात. बघा, थंड करण्यासाठी ठेवून घ्यायचं. एका चाळणीवर काढायचं आणि सगळं पाणी काढून घ्यायचं. 90% शिजवायचा, जास्त भात शिजवायचं नाही आहे. आणि फॅन खाली ठेवायचं, म्हणजे जास्त यापेक्षा शिजायला नाही पाहिजे भात. त्या मोठी कढई घेतलेली, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आणि त्यामध्ये 200 ग्राम पनीर घेतलेले ते टाकून घ्यायचं. गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. त्याला जास्त तळायचं नाही, जास्त तळत असं रबरासारखं पनीर लागतंय. त्याच कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकायचं, छोटा चमचा जिरे आणि 10 ते 12 काजू टाकले आहेत. काजू थोडेसे परतून घ्यायचे. थोडेसे परतले की त्यामध्ये एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कापून. तुम्ही उभा पातळ कापून घेतलं तरी चालतंय. आणि कांद्याला गुलाबी कलर आला की त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं. ते चांगलं परतून झालं की त्यामध्ये मिक्सरमधनं प्युरी करून घेतलेली पालकाची ते टाकून घ्यायची. की ती पालकाला छान असा हिरवागार कलर आलेला आहे. आणि पालक शिजून बाहेर काढला की लगेच त्यावरती गार पाणी टाकायचं, म्हणजे जास्त पालक शिजत नाही. 1 मिनिटासाठी पालक परतून घ्यायचा, कारण पालक पहिलाच आपण शिजून घेतलेला आहे, त्यामुळे जास्त वेळ काही परतायचं. अर्धा चमचा लाल तिखट, त्यामध्ये जिरा पावडर 1 छोटा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनिया पावडर टाकायची आणि ते मिक्स करून घ्यायचा. गॅस लोच ठेवलेला आहे, मोठा गॅस केलेला नाही आहे, लो गॅसवरती टाकून घेतलेलं आहे. ते चांगलं 1 मिनिटासाठी पालकमध्ये मसाले परतून घेतले की त्यामध्ये पनीर टाकायचं तळून घेतलेलं. आणि जास्त जर पनीर तळलेलं असेल तर कोमट पाण्यामध्ये टाकून ठेवायचं, म्हणजे छान असं मऊ पनीर होतंय. ते मिक्स करून घ्यायचं. तळलं नाही तरी चालतं, तुम्ही कच्चं टाकलं तरी पनीर चालतंय, पण थोडंसं फ्राय करून घेतलं म्हणजे चव अजून खूप छान येते पुलावला. हे शिजल्याला भात टाकून घ्यायचा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्यावरती 2 चमचे तूप टाकायचं. तूप टाकून चांगलं मिक्स करायचं. तुम्ही पूर्णपणे पालक तुपामध्ये पण करू शकतात. मी 2 चमचे तूप टाकलेले आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्या पालक पनीर पुलावमध्ये तूप टाकलं म्हणजे खूप छान अशी चव येते पुलावची. आणि चांगलं मिक्स करायचं. लोच गॅस आहे, मोठा गॅस केलेला नाही आहे. लो गॅसवरती चांगलं सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पालक पनीर हमेशा खाल्ला असेल, पण पालक पनीर पुलाव एकदा नक्की ट्राय करा. चवीला खूप छान असं होतं आहे. ज्याला पालक आवडत नाही तर हे आवडीनं खाते ना. हे चांगलं मिक्स करून झालं की त्यावरती झाकण ठेवायचं 5 मिनिटासाठी. लो गॅसवरती ठेवायचं. चांगला भात वाफलतोय तोपर्यंत कोशिंबीर करून घेऊ आपण. 1 मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कापून, 1 मोठे टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून, 1 काकडी अशी बारीक कापून घ्यायचं. गाजर पण टाकणार 1 बारीक कापून, आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही टाकू शकतं जे आवडून ते. त्यामध्ये 1 चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची टाकलेली. दही घेतलेलं 1 वाटी, फेटून घ्यायचं दही आणि थोडंसं पातळच घ्यायचं, असं घट्ट दही घ्यायचं नाही. आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. कोशिंबीर तयार झाली. थोडीशी कोथिंबीर टाकायची त्यामध्ये. 5 मिनिटानंतर पुलाव छान असं वाफरलेला आहे, खूप छान असं वास यायला लागलेला आहे. आपण त्यामध्ये तूप टाकले त्यामुळं मिक्स करून घ्यायचं. हलक्या हाताने मिक्स करायचं, कारण पनीर तुटू नये म्हणून. छान असं एकदम मोकळा पुलाव झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेलं आहे. तुम्ही तांदूळ कोणतेही वापरू शकता. रात्रीचं जर भात उरलं असं त्याचं जरी केलं तरी चालतंय. फक्त पालक शिजवून घ्यायचा. हे हाय तशी प्रोसेस पुढे चालू ठेवायची. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.